वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पोलिसांच्या रडारवर असलेला निलेश चव्हाण शेवटी नेपाळ सीमेवरून अटकेत सापडला। अत्यंत थंड डोक्याने आखलेली पळवाट, बँक व्यवहार टाळून फक्त कॅशमध्ये खरेदी, सीसीटीव्ही नसलेल्या ठिकाणी वास्तव्य, हे सगळं त्याचं नियोजन पोलिसांना चकवण्यासाठी होतं। त्याच्या या फुलप्रूफ प्लॅननेच घात केला। पोलिसांपासून वाचण्यासाठी निलेशने ज्याचा आधार घेतला त्यानेच घात केला असल्याची माहिती समोर आली। गुन्हा घडल्यानंतर निलेशने आधी एका मैत्रिणीशी संपर्क साधला, तिच्यासोबत दिल्ली गाठून काही काळ तिथे वास्तव्य केलं आणि नंतर तिला परत पाठवून स्वतः नेपाळकडे कूच केला। तो कुठे डिजिटल ठसे उमटणार नाहीत याची काळजी घेत होता। बँक व्यवहार नाही, ATM नाही, फक्त रोख व्यवहार, सीसीटीव्ही नसलेल्या दुकानातून खरेदी आणि नवीन सिम कार्ड वापर। पोलिसांनी तपासाची दिशा बदलत निलेशच्या मैत्रिणीच्या मोबाईलचा तांत्रिक मागोवा घेतला, पण निलेश इतका काळजीपूर्वक वागत होता की त्याने कुणाशी थेट संपर्क साधलेला नव्हता, त्यामुळे तपास काहीसा अडकलेला होता। याच दरम्यान त्याने काही ओळखीतील लोकांना ॲपल FaceTime कॉल केला। त्याचा विश्वास होता की FaceTime कॉल ट्रॅक करता येणार नाही, पण याच कॉलने त्याच्या योजनांचा बुरखा फाटला। सायबर पोलिसांनी त्या कॉलमधून IP ॲड्रेस ट्रेस केला आणि लोकेशन थेट नेपाळमध्ये असल्याचं स्पष्ट झालं। इथूनच तपासाला निर्णायक वळण मिळालं। पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ चौबे यांनी आपल्या वैयक्तिक संपर्कातून नेपाळमधील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला। या सहकार्याच्या जोरावर पोलिसांना एक स्थानिक चालकाचा मोबाईल नंबर मिळाला। त्याच्या तपासातूनच निलेशच्या नवीन सिमचा क्रमांक हाती लागला आणि नेमकं लोकेशन मिळालं। नेपाळमधील एका लॉजवर छापा टाकण्यात आला। निलेश त्यावेळी गाढ झोपलेला होता। पुण्यातील पोलीस आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही या आत्मविश्वासासह तो झोपला होता। मात्र पोलिसांनी त्याची गचंडी पकडली। यानंतर मात्र चेहरा चांगलाच उतरला। त्यानंतर पोलिसांनी त्याला पुण्यात बावधनला आणलं।